नमस्कार. श्री शानिकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते. तर आज आपण जी खूप दिवस झालं वाट बघत होतो ज्या गोष्टीची, तर ती गोष्ट झालेली आहे आणि ती म्हणजे रायबाची मावशी झालेली आहे आई. आणि तिला काय झालं आहे तर ते तर आम्ही तुम्हाला सांगणारच, कारण आम्ही तुमच्या बरोबर तिची जी म्हणजे गोष्ट होती डॉक्टरांनी सांगितलेली की जरा तिच्याकडे लक्ष द्या, तिची काळजी घ्या. तर आम्ही तिची भरपूर काळजी घेतली आणि तिने अजिबात टेन्शन दिलं नाही. एकदम सुखरूप ती आई झालेली आहे आणि रायबाच्या मावशीला झालेली आहे तर आपल्या रायबाची मावशी फायनली आई व्हायला लागल्या. तर आता थोड्या वेळ तुम्हाला सांगतो काय होतंय ते. आणि आम्हाला नानांनी म्हणजे फोन केलेला, आम्ही सीसीटीव्हीत म्हटलं दुपारचं काही निवांत बसले असतील. तर आता ह्यांनी डॉक्टरांना फोन केलेला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिला बसायला खाली पाला टाका म्हणून. तर आता ह्यांनी पाला आणलेला आहे बसायला. रायबा आता काय होणार, भाऊ की बहीण वियो, भाऊ की बहीण. ओ का तिला मस मारते. बहीण झाली तुला, बहीण रक्षाबंधन जवळ आल्या. तर रायबाला बहीण झालेली आहे, रायबाच्या मावशीला मुलगी झाली. पांढरी शुभ्र, पांढरी शुभ्र. आणि जसं गायनं चाटायला चालू केलं तसं ते आता हालायला जास्त म्हणजे हालचाल करायला लागली. रायबा तुला बहीण झाल्या, बहीण ओक्तीत आहे. जणूता एवढी छोटी छोटी मुलं येतात ना इथं की त्यांच्यावर बोलताना, ऐ चला इकडे या, बोलूया आपण जरासं हितगुज करूया. कुठे निघालाय तिकडे की हे जाऊ दे, तिला असते तर तू आहेस की, तू बैलगाडा करणार आहेस का नाही, तुला नाद आहे का नाही, एकच हा मग होईस की. पण एवढ्या लहान वयात नाद आहे हो. शाळेला जातो, शाळेत नाल्यावर बैलगाडा करतो. होय र. तुमचा म्हणजे परवा जो सुलतान आपल्या रायबा बरोबर फिरत होता तर तो ह्यांचाच. आणि अमोल भाऊजी तुम्ही बघितलेच तर त्यांचा हा चिरंजीव आहे शौर्य. आणि हा खूपच अजून छोटा आहे. कितीला आहेस र? तिसरीला आहे. हा. आणि बस की असं माझ्याकडे बस, असं बसायचं, रनिंगला बसायचं. आणि तुमचा आता सुलतान आपले रायबा एवढा आहे का? जरा रायबा मोठा, जरा तुला काय वयानं मोठा आहे की, उंचीनं आता केवढा झाला आपला रायबा? झालाय नाही. तुमचा किती आहे सुलतान, किती महिन्याचा? 11वा महिना. मग काय माहिती, मला वाटते 15 महिने झाला. 15 महिन्याचा आहे. 15 महिन्याचा आहे, 1.5 वर्षाचा आहे. किती? हा, एक असं. आणि आपला रायबा आता किती महिन्याचा आहे? 7 पूर्ण आहेत. बाळूमामाला येणार काय? आपल्या रायबाला बाळूमामांना न्यायचंय. येणार जाणार नव्हता.
रायबाला घेऊन जायचं आपल्या. तर आता आपण काय ठरवायचंय की कसं रायबाचं नाव ठरवायला मी इतके दिवस घालवले की बास जवळजवळ एक 8 दिवस तरी घुमले असतील की हे नाव ठेवूया का, ते नाव ठेवूया का, असं ठेवूया का, तसं ठेवूया का. आणि रायबाचं नाव रायबा कसं पडलं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करा आणि ते रायबाला नाव किती सूट होतंय. आणि ही आहे आपल्या रायबाची बहीण. तर आता तुम्ही तो तर व्हिडिओ बघितला तर काल बुधवार होता आणि त्या दिवशी तिचा जन्म झालेला आहे आणि किती छोटीशी आहे आणि आताच उड्या मारायला लागल्या. झाली त्यावेळेस तिच्या काय लई चिंडुकले ने नाजूक आहे नाजूक. हो एकदम मस्त मस्त आहे. आणि कान बघा की. आणि आम्हाला असं वाटतंय की तिचं नाव राधा ठेवूया पण तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आणि एवढी चपळ आहे एवढी म्हणजे हुशार आहे ती. जन्म झाला आणि ज्यावेळेस तिला गाईजवळ आम्ही असं चाटायला ठेवलेली तर तिनं त्यावेळेसच म्हणजे जो पाला आहे तो खायचा प्रयत्न करायला सुरुवात केला. म्हणजे खायला शिकवायला लागतं नाही तर ते काहीच शिकवायला लागलं नाही. म्हणजे एवढी ती हुशार आहे. कारण आपली आत्ता ती आम्ही तर तिला आता लक्ष्मी पण म्हणतोय आणि राधा पण म्हणतोय पण तिचं नाव काय ठेवायचं तर ते कमेंट मध्ये सांगा. आणि कमेंट मध्ये जे आम्हाला नाव खूप खूप आवडेल आणि ज्या नावाला जास्त लाईक असतील तर तेच नाव फिक्स आपल्या लक्ष्मी राधाचं ठरेल. तर चला ते वाटतंय नाव राधा तर चला हाक मारूया. राधा राधा ए राधा 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 का लक्ष्मी. लक्ष्मी नाही राधा छान वाटते. राधाची मावशी राधाची मम्मी. सॉरी राधाची मम्मी. ही रायबाची मावशी मावशी म्हणायची सवय लागल्या. तिचं नाव मावशीच ठेवूया. मावशी पडले मावशी मम्मी मावशी मम्मी. शेपूट हलवली. आणि आमच्या रायबाचा तर जन्म इतका छान झालाय की बास. म्हणजे त्या दिवशी रविवार होता आणि त्या दिवशी मी केलेलं मल्हारी सप्तशतीचं पारायण नवरात्रीत काही कारणांमुळे ते राहिलं होतं. तर पहाटेपासून उठून म्हणजे मी 2ला उठलेली पहाटेच्या आणि तिथून पुढं सगळं आवरून सकाळी पहाटे 4ला वाचायला बसलेली. ती 11:30ला दुपारच्या वेळेपर्यंत संपलं माझं सगळं पारायण. आणि नंतर मग असंच आम्ही 2 पाहुण्यांना जेवाय बोलवलेलं तर जेवण केलेलं. बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत असा काही छोटासा कार्यक्रम केलेला आणि छान असं पारायण पार सुद्धा पडला. आणि त्या दिवशी बरोबर 4:30च्या वेळेत नाना घरी आले सांगायला चला लवकर. आणि एकदम असं इतकं फास्ट आलेलं म्हणजे असं आता कसं एकदम हळू चालतात. आणि नानांना तर इतका आनंद झालेला. नाना बोललेत की चला गाईला आपल्या खोंड झालाय. मग काय त्यावेळेस ह्यांनी घरात होते. भाऊजी कुणीकडे तर गेलते है ना काहीतरी कामानिमित्त. तर मग ह्यांनी आलेत आणि बघितलं रायबा. आणि जवळजवळ त्यावेळेस म्हणजे आम्ही सगळीच बोललो की आज पारायण झालंय आणि खरोखरच महादेवांचा नंदी आलाय. आणि तसंच झालं. आता तर कमेंट मध्ये सगळी रायबाला महादेवाचा नंदीच बोलतायत. म्हणजे त्या बोलायला आणि फुलाला गाठ पडली असं. सेम 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 लई चपळ आहे ती. राधाला मॅट आणणार. हो बरोबर आहे. नव्हती आणि कसं वाटत होत पण हळूहळू रायबा ह्यांना खूप लाड असतो. हाय नाही रे रायबा प्रमाणापेक्षा जास्त. त्याचा एवढा लाड आहे की त्या लाडात मला वाटतं मारल कधी कधी. लाडानं मारते म्हणजे असंच की ही करायचं. काल नाना इथं पाणी घेत होतं नानाला मागणं उचललं काल पण परवा दिवशी. बर
चला रायफल खाती घालून जाऊया नाही, अजून तुम्हाला वैरण घालायचे. आपण व्हिडिओ थांबवूया. पाणी दाखवायचं पाणी पण दाखवायचंय. मावरा कसं करतो रायफल. रायबाल तुम्ही आज फिरव. असं वाटायला लागलं मुठ्ठी बैल असतील का तसं वाटायला लागलं आता. पहिल्यापासून निराग वाटत नाही. ती तुम्ही मुरकी बांधल्यामुळे तसं वाटते हो. आपल्याला बघायची सवय नाही मुरकीत जास्त. आणि पिल्लू मुरकी बांधल्यावर लई गोंडच दिसते. म्हणून बांधत नाही. होय, तर दृष्ट लागण्यासारखा रायबा. राधा 15 दिवस लागतील राधाला तयार व्हायला. होय, नाजूक आहे होती. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघायचो रायबाचं रुटीन, नंतर इथलं सगळं, आणि आपण जे ग्रो विटच पावडर टॉनिक होतं ते त्या गाईला, ह्या गाईला आणि ह्याला सुद्धा चालू होतं. आणि ह्यांनी तिला टॉनिक सुद्धा रोज पाजत होतं, कारण तिची डिलिव्हरी सुखरूप व्हावी म्हणून. कारण रायबाची म्हणजे मावशी आहे, तिचं बाळ थोडस डाव्या साईडला का उजव्या साईडला होतं, डाव्या साईडला होतं. तर डॉक्टर बोललेले की थोडीशी काळजी घ्या. मग आम्ही तर सीसीटीव्ही सुद्धा बसवलेला. तर सीसीटीव्ही ज्यावेळेस बसवला तर त्यावेळेस कमेंट आलेली की रायबाच्या मावशीला 100% मुलगीच होणार. आणि एक कमेंट आले की रायबाच्या मावशीला 100% मुलगाच होणार, म्हणजे खोंड होणार. तर झालेलं आहे. जी पहिली कमेंट आलेली की रायबाच्या मावशीला मुलगी होणार, तर ती झालेली आहे. तर म्हणजे आम्ही खुश आहे, कारण कसं गाई आपल्या दावणीला अजून एक गोमाता आलेली आहे आणि छान वाटतंय की सुद्धा आपण मोठी करू. तर चला, अशा पद्धतीने आम्ही ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या बरोबर शेअर करत असतो. नावाचं मगाशीच सांगितलंय की कोणतं जे छान नाव तुम्हाला वाटतंय. आम्हाला तर राधा आवडलंय, पण तरी सुद्धा आपल्या फॅमिलीला कोणतं नाव आवडतंय आणि अजून तिची सुरुवात आहे हाक मारण्याची, तर आम्ही तिला कोणत्या नावाने हाक मारू हे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रायबाला खाद्य चारायचंय आणि थोडस गरम आहे म्हणून ठेवलेलं आहे वाऱ्याला, तर तो शेवटी कंटाळून खाली बसलेला आहे. तर चला, व्हिडिओ इथेच संपला. धन्यवाद.